नमस्कार, सुजाता योगा या माझ्या योगा चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण वज्रासनाबद्दल माहिती घेणार आहोत। वज्रासन म्हणजे विजेप्रमाणे मजबूत आणि कठीण। तर या आसनामुळे शरीर स्थिर आणि मन शांत राहायला मदत होते, त्यामुळेच या आसनाला वज्रासन असं म्हणतात। वज्रासन हे एकमेव आसन आपण जेवणानंतर देखील करू शकतो। त्यामुळे ह्या वज्रासनाचा फायदा हा आहे की याच्यामुळे पचन शक्ती सुधारायला मदत होते। तर सुरुवातीला आपण आता प्रार्थना घेऊया। प्रार्थनेसाठी मांडी घालून सरळ बसा, पाठीचा कणा ताठ, नजर समोर, मान स्थिर, डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरश्च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलि प्राञ्जलिरानतोऽस्मि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। यानंतर आपण आसन करायला सुरुवात करणार आहोत। वज्रासन करण्यासाठी सर्वप्रथम गुडघ्यावर बसा। गुडघे एका रेषेत सरळ आणि हे पाठीमागचे अंगठे आहेत ते एकमेकांना टेकलेले हवेत आणि ह्या टाचांच्या मध्ये तुम्ही बसायला हवं। आसन करताना हात सरळ असे गुडघ्यावर ठेवा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या, शांत आणि संत असा श्वास घ्या। डोळे उघडा। सर्वप्रथम असं गुडघ्यावर राहू, त्यानंतर या आसनातून बाहेर या। वज्रासन करताना सुरुवातीला जर तुम्हाला त्रास होत असेल तर गुडघ्याखाली किंवा तुमचे जे अंगठे आहेत टाचांच्या तिथे तुम्ही सुरुवातीला टॉवेलची घडी घालून देखील ठेवू शकताय। सुरुवातीला 2 ते 5 मिनिटं हे आसन करून 5 ते 10 मिनिटापर्यंत तुम्ही हे आसन वाढवू शकता। ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती, लठ्ठ व्यक्ती, स्त्रिया यांना पाठीच्या कण्यासाठी किंवा एकूणच मन शांत स्थिर करण्यासाठी हे आसन खूप फायदेशीर होतं। पण ज्यांची नुकतीच गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनी मात्र हे आसन करणं टाळावं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हे आसन करू शकतात। जर हे आसन करताना तुमचे गुडघे दुखायला लागले तर तुम्ही आसन तिथं थांबवू शकताय। या आसनात प्राणायाम आणि ध्यान धारणा करण्यासाठी हे आसन उपयुक्त मानलं जातं। तर यानंतर आपण शेवटची प्रार्थना घेणार आहोत। मांडी घालून बसा, ध्यान मुद्रा, डोळे बंद, मान ताठ। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कचित् दुःखभाग्भवे। ओम शांति शांति शांति। तर ही वज्रासनाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि ह्या आसनाचा सराव नियमितपणे करा। हे आसन खूप उपयुक्त आहे। धन्यवाद।